पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 3 आपण वाचू. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र पहिला अध्याय आणि वचन 3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. त्या ठिकाणी संत पौल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहित असताना त्या ठिकाणी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो पिता आहे तो करुणाकर पिता आहे एक, आणि दुसरी गोष्ट तो सर्व सांत्वनदाता देव असा आहे आणि त्या प्रभूला तो धन्यवाद देतो. दोन गोष्टी, एक करुणाकर आणि दुसरा सांत्वनदाता. आज आपण ह्या बायबल स्टडीमध्ये, शास्त्र अभ्यासामध्ये त्या दुसरा जो क्रमांकाचा विषय आहे की सर्व सांत्वनदाता, गॉड ऑफ ऑल कम्फर्ट. प्रभू आमचा सांत्वनदाता आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो की दोन बहिणी अतिशय दुःखी होत्या. एकुलता एक भाऊ जो लाजर हा मृत्युमुखी पडलेला असता, 4 दिवस झाले होते, त्याला कबरेत ठेवले होते आणि 4 दिवस यहुदी त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचं, परंतु ते सांत्वन पावले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बेथानीच्या वेशीवर आला आणि त्यावेळेस कबरेच्या बाहेर ज्यावेळेस लाजाराला त्याने हाक मारली आणि त्याला उठवलं, त्यावेळेस या दोन बहिणी किंबहुना तो यहुदी समुदाय सांत्वन पावलेला दिसतो. आणि म्हणून आमचा प्रभू हा सर्व सांत्वनदाता आहे आणि तो अनुभव तुम्हाला आणि मला अनेक अशा अडचणीमध्ये किंवा दुःखामध्ये आलेला असणार हा निश्चित आहे. आज आपण त्याच पुस्तकातल्या 7व्या अध्यायामध्ये आणि वचन 5व्या वचनामध्ये आपण लक्ष देऊया आणि अजून काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. करिंथकरास दुसरे पत्र 7वा अध्याय आणि वचन 5. या ठिकाणी संत पौल म्हणतो, आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चोहूकडून गांजलेले होतो. बाहेर भांडण तंटे व आत भीती अशी होती. पौल लिहित आहे की आम्ही मासेदोनियात गेलो होतो. आता हा सर्व वृत्तांत ज्यावेळेस आम्ही मासेदोनियात का आलो, कोणाच्या इच्छेने आलो, तर आम्हाला प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय आणि 8 पासून आम्हाला दिसतं की प्रभूने त्यांना सांगितलं होतं स्वप्नाच्या द्वारे की तुम्ही मासेदोनियात जावा आणि त्या ठिकाणी माझी सेवा करा. म्हणजे पौल या ठिकाणी म्हणत आहे, प्रभू तुझ्या इच्छेनुसार आम्ही मासेदोनियात आलोय खरं, परंतु या ठिकाणी आम्हाला शारीरिक स्वस्थता नाही. आमच्या बाजूला, चोहू बाजूला गांजलेले प्रकार, आम्ही गांजलेल्या परिस्थितीमध्ये आहोत, संपूर्ण संकटामध्ये आम्ही अडकलेले आहोत. कारण आम्ही ज्या घरामध्ये राहत आहोत त्या बाहेर भांडण तंटे आहेत आणि आत आमच्या भीती आहे. पौल म्हणत आहे फक्त आत भीती नाही तर आमच्या मनात देखील भीती आहे. पौलासारखा व्यक्ती अशा प्रकारची भाषा बोलताना आम्ही पाहतो. भयंकर परिस्थिती आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेषित 16 जर वाचलं तर त्या ठिकाणी त्यांना छड्या मारलेल्या दिसतात, त्यांचे वस्त्र फाडलेले दिसतात, त्यांना बंदिशाळेत नेलेलं आहे आणि लाकडाच्या त्या खोड्यामध्ये त्यांचे पाय अडकवलेले देखील दिसतात. आणि अशा सर्व परिस्थितीमधून जात असताना आम्हाला पौल म्हणतो की आमच्या मनात भीती अशी होते. परंतु जो सर्व सांत्वनदाता देव जो आहे तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या लोकांचं सांत्वन करतो. आणि वचन 6 मध्ये ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, तथापि दिनांचे सांत्वन करणारा देव याने तिताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले. कारण पौल खूप मोठा सेवक होता. तीत त्या मानाने त्याचा आत्मिक लेकरू असं होता. परंतु प्रभूचा दास म्हणतो, आम्ही शारीरिक स्वस्थता आमची बिघडलेली होती, आम्ही आमच्या अंतःकरणात अस्वस्थता होती, चारी बाजूनी संकटे होते, मनात भीती, घरात भीती. परंतु प्रभूचा दास म्हणतो तिताच्या येण्याने, जो दिनाचं सांत्वन करणारा जो देव आहे, तिताच्या द्वारे त्याने आमचं सांत्वन केलं. एवढंच नाही, तो पुढे असं लिहितो,
आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था या संबंधाने आम्हाला सांगत असताना तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. 5व्या वचनामध्ये भीती दिसते, 7व्या वचनामध्ये आनंद दिसतो. का परिवर्तन झालं? कारण 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो कुणीतरी देवाचं सांत्वन घेऊन आपल्या लोकांकडे आला. प्रियांनो, आमच्याही जीवनामध्ये पाऊलासारख्या गोष्टी येऊ शकतात. पाऊल देवाच्या इच्छेनुसार मासिदोनियात गेला. आज आम्ही प्रभूच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करीत असो, मंडळीमध्ये सेवा करीत असो आणि ह्या सर्व भागामध्ये आम्ही सेवा करीत असताना अनेक वेळा शारीरिक स्वस्थता आमच्या जीवनात नसते, मनामध्ये अस्वस्थता असते, चारी बाजूनी कदाचित आम्हाला संकटाने घेरलेले असेल, आमच्या मनात भीती असेल, घरात भीती असेल. परंतु एक लक्षात ठेवा, जसा तीच त्याचं सांत्वन करण्यासाठी प्रभूच्या द्वारे आला, त्याचप्रमाणे आमच्या जीवनात प्रभूचे संदेश, प्रभूची वचने, प्रभूचे दास आमचं सांत्वन करण्यासाठी प्रभू सिद्ध करतो. एवढंच नाही तर मंडळीच्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत, प्रभू मंडळीचं रडणं असो, मंडळीचं त्यांच्याविषयी उत्कंठा असो, मंडळीची आस्था असो, या सर्व निरोपाच्या द्वारे ज्यावेळेस हा निरोप पौलाच्या कानी पडला, मंडळी माझ्यासाठी, आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करीत आहे, ते सांत्वनदायी शब्द ज्यावेळेस कानी पडले त्यावेळेस पौल म्हणतो त्याच्या योगाने आमचे सांत्वन झाले. एवढंच नाही तर आम्हाला विशेष करून आनंद झाला. प्रियांनो, आम्ही पाहिलं की सर्व सांत्वनदाता देव आहे आणि तो निश्चित आम्ही शुभवर्तमानामध्ये अनेकांच्या घरामध्ये, अनेकांच्या गावामध्ये सांत्वन करणारा दिसतो. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमाद्वारे दिसतो. परंतु आज आमचा प्रभू त्याच्या सेवकांच्या द्वारे, विविध माध्यमाद्वारे आमचं सांत्वन करताना आम्हाला दिसतो. त्याच प्रकारचा सांत्वन आम्हाला इस्रायलाच्या जीवनात देखील दिसतं. 1 शमूएल 17वा अध्याय ज्यावेळेस आम्ही काढतो आणि ती घटना आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. संडे स्कूलच्या दिवसापासून आम्ही ते ऐकत आहोत आणि वाचत आहोत आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, 1 शमूएल 17वा अध्याय आणि वचन 1 जर बघितलं आम्ही, पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफस दम्मीन येथे छावणी दिली. इस्रायलला वेढा घातलेला आहे आणि पलिष्टी लोकांनी आपल्या सेना युद्धासाठी एकवट केलेल्या आहे. प्रियांनो, अजून काय झालं? वचन 3 मध्ये पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले आणि दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले. त्या 2 डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते. तेव्हा एक गत इथला गल्ल्यात नामक एक महावीर पलिष्ठ्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात व 1 वीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता आणि त्याचं संपूर्ण वर्णन प्रभू आम्हाला सांगत आहे. आणि तो वेळोवेळी इस्रायलला आव्हान करत होता की तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने मजकडे यावे, त्याने मजशी लढून मला ठार मारिले तर आम्ही तुमचे दास हो. एवढंच नाही तर जर पण माझी जर त्याचवर सरशी होऊन मी त्यास मारिले तर तुम्ही आमचे दास, आमची सेवा करावी. प्रियांनो, भयंकर परिस्थितीमध्ये अडकलेला इस्रायल, ज्याप्रमाणे पावलाची परिस्थिती आम्ही पाहतो की शारीरिक दृष्टिकोनातून अस्वस्थ आहे, मासेदोनियामध्ये चोहू बाजूने घेरलेल्या परिस्थितीमध्ये, संकटाने घेरलेल्या परिस्थितीमध्ये आहे. एवढंच नाही तर घरात भीती, मनात भीती, तीच परिस्थिती इस्रायलची देखील आहे. या ठिकाणी शाऊल राजाच्या मनामध्ये भीती आहे, चोहू बाजूला इस्रायलला घेरलेला आहे आणि भयंकर अस्वस्थता या इस्रायलाच्या मनामध्ये आहे. जर आम्ही ह्याला मारलं नाही तर हे आम्हाला मारणार आणि आम्ही याची जीवनभर मरेपर्यंत यांची सेवा करावी लागणार आहे. आणि अशा परिस्थितीत धैर्य खचलेले हे इस्रायल आम्ही हे शब्द ऐकले तेव्हा सर्वांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत असे झालेले दिसतात.
भयंकर परिस्थिती मध्ये अडकलेले इस्रायल, या इस्रायलला संपूर्ण देवाच्या करुणेचा, कृपेचा, त्याच्या बलाचा अनुभव आलेला आहे. तांबडा समुद्र दुभागला, कशा प्रकारे आम्ही कोरड्या भूमीवरून चाललो, कशा प्रकारे अमालेकी आमच्या समोर आले, कशा प्रकारे आम्ही त्यांचा पराभव केला, हे सर्व काही त्यांनी अनुभवलेलं आहे प्रियांनो. देवाची करुणा, देवाची दया देखील त्यांनी पाहिलेली आहे. मन्ना खाल्लेला आहे, लावे पक्षी त्यांना दिलेले आहेत. प्रभूने खूप कृपा कृपा पुरवली, तरी सुद्धा त्या प्रभूवर ते विसंबून न राहिल्यामुळे त्या अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये, धैर्य खचलेल्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे. नीतिसूत्रकार 24व्या अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हणतो, तुमचं जर धैर्य खचलं तर तुमची शक्ती ही क्षीण होते. शक्ती क्षीण झालेले इस्रायली आम्हाला दिसतात. अशा परिस्थितीत आम्हाला सोडवणारा कोण, आमचं सांत्वन देणारा कोण? त्यावेळेस प्रभूने त्याच्या दासाला उभा केलं. अतिशय लहान कुमारावस्थेत असलेला दावीद आपल्या बापाची शेरडे मेंढरे सोडून बापाच्या आज्ञेप्रमाणे आपल्या भावांची काळजी म्हणून तो अलियाब, अमिनादाब व शम्मा ह्याला भेटायला आला. आणि त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध बोलणारे त्यांचे भाऊ आम्हाला दिसतात. पण ज्या वेळेस आम्ही पाहतो की पुन्हा वचन 23 मध्ये आम्ही पाहतो, पुन्हा तो पलिष्टी इस्रायला विरुद्ध बोलू लागला. ते दाविदाने ऐकले, आणि त्यावेळेस दाविदाला खूप राग आला. आणि त्या ठिकाणी वचन 26चा शेवटचा भाग, या असुंती पलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय. त्याला माहिती आहे, दाविदाला माहिती आहे की या सेना शाऊलाच्या नाही, या सेना त्या इस्रायलाच्या देवाच्या, जिवंत देवाच्या सेना आहेत. आणि त्यावेळेस तो शौलाकडे जातो, शौलाला सर्व हकीकत सांगतो की ज्यावेळेस मी माझ्या बापाची शेरडी मेंढरे चारत होतो, त्यावेळेस एकदा एक सिंह आला, एकदा एक अस्वल आला, आणि या सर्व गोष्टी ज्यावेळेस तो सांगत होता, त्यावेळेस मी कशा प्रकारे त्यांना मारलं आणि कोकरांचा बचाव केला. आणि सर्व काही गोष्टी सांगितल्यानंतर शाऊल म्हटला, जा हे सर्व माझे सर्व चिलखत असो, पितळी टोपी असो, सर्व काही त्याचं वस्त्र जे लढाईमध्ये वापरतात ते घेऊन जा. परंतु प्रभूचं वचन सांगते की त्याला चालवत नव्हतं, कारण तो देवाच्या वतीने आलेला तो योद्धा होता. आणि 5 गुळगुळीत दगड आणि गोफण घेऊन गेलेला हा योद्धा आम्हाला दिसतो. प्रियांनो, काय सांगायचं या ठिकाणी? धैर्य खचलेले इस्रायल, भयभीत झालेले इस्रायल, चारी बाजूला पलिष्ट्याचं संकट आहे. आणि अशा परिस्थितीत शारीरिक अस्वस्थता, अंतकरणातील अस्वस्थता प्रभूने पाहिली. आणि सांत्वनदाता जो प्रभू आहे त्याच्या दासाला आपल्या लोकांकडे पाठवलं. आणि ज्यावेळेस आम्ही एकच पान पुढे जातो, त्यावेळेस आम्ही पाहतो की 49व्या वचनामध्ये दाविदाने आपल्या बटव्यातून हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि गरगर फिरून पलिष्ठाच्या मस्तकावर मासा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. ज्यावेळेस पलिष्ठी पालथा पडला, त्यावेळेस निश्चित ज्या दुसऱ्या डोंगरावर असलेले इस्रायली आहे त्यांनी प्रभूचा जय जयकार केला असेल, त्याच्या दासाचा जय जयकार केला असेल, कारण जो सर्व सांत्वनदाताचा जो प्रभू आहे त्याने आमचा सांत्वन केलेला आहे. ज्या चोही बाजूला जे आमच्या आजूबाजूला संकटे होते, प्रभूने ते संकट उद्ध्वस्त केलेले आहे. आमच्या मनामधली भीती प्रभूने दूर करून आमच्या मनामध्ये आनंद दिलेला आहे. तो सर्व सांत्वनदाता आमचा प्रभू आहे, गॉड ऑफ ऑल कम्फर्ट. प्रभू आजही ते सांत्वन तुम्हाला आणि मला पाठवत आहे. आज आमच्या जीवनामध्ये समोर पलिष्ट्यासारखे, गल्ल्यातासारखे अनेक संकटे उभं राहतात. मग आर्थिक असो, आरोग्याच्या समस्या असो किंवा विविध गोष्टी असो, परंतु आजही देवाचं वचन आम्हाला एक सांत्वन देणारं आहे की मी जर गल्ल्याताला मारू शकतो, त्याला जमिनीवर पालथा पाडू शकतो, तर कोणतंही संकट माझ्या समोर मोठं नाही. ते आज माझ्या वचनाने ते जमिनीवर पालथ पाडू शकतो. प्रभू ह्या वचनाद्वारे आज आमचं सांत्वन करत नाही आहे. स्तोत्रसंहिता 34व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस 4थ्या वचनामध्ये येतो, ते सांत्वन करीत असताना त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, माझ्यावर काढा बरं, स्तोत्र 34 आणि वचन 4, की त्या ठिकाणी देवाचा दास जो सांत्वन करण्यासाठी गेला तो असा म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो. साम चॅप्टर 34 वर्स 4.
मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून सोडविले. जो सांत्वनदाता जो सेवक आहे, त्याच्या मनामध्ये देखील थोडंफार भय असू शकतं प्रियांनो. गल्ल्यात खूप फार मोठा होता, परंतु जो सांत्वनदाता, जो सेवक, जो प्रभूचा दास आहे, तो पहिला प्रभूच्या शरण गेला आणि शरण गेल्याने प्रभूने त्याला बल दिले आणि गल्ल्यात समोर उभा राहण्यासाठी त्याला ताकद दिली. आज प्रभू तुमच्याकडून, माझ्याकडून हीच अपेक्षा करतो. जे भयभीत झालेले आहेत, जे चारी बाजूने मृत्यूच्या संकटात अडकलेले आहेत, जे मानसिकरित्या, शारीरिकरित्या अस्वस्थ आहे, त्यांच्यासाठी प्रभू तुम्हाला आणि मला सांत्वनदाता सेवक म्हणून किंवा सांत्वन पाठवणारा जो देव आहे, आम्हाला त्याचा दूत म्हणून पाठवू इच्छितो. पण एक करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर मला त्या बलशाली पराक्रमी देवाच्या पायापाशी शरण जाणं गरजेचं आहे, जेणेकरून तो त्याचं बल मला देईल, त्याचं सामर्थ्य देईल, त्याचं ज्ञान देईल आणि मग माझ्या मनातील भय दूर करून मी इतरांचं भय दूर करू शकतो. तो आमचा सर्व सांत्वनदाता परमेश्वर आहे. तिसरी गोष्ट पाहूया, 2 राजे 6वा अध्याय आणि वचन 24. शीर्षक आहे अलिशा व शमरोनाचा वेढा. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, त्यानंतर आरामाचा राजा बेनहदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शमरोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शमरोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशर 20 5 रुपये पडू लागले. प्रियांनो, ज्यावेळेस ह्या 2 वचनं 24 आणि 25 हे ज्यावेळेस वाचतो, त्यावेळेस इस्रायलची परिस्थिती आमच्या समोर दिसू शकते. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, आरामाच्या राजाने सर्व सैन्य एकवट करून शमरोनावर स्वारी करावी म्हणून सर्व त्या इस्रायलाला वेढा मारलेला दिसतो. कुणी बाहेर जायचं नाही, बाहेरून कुणी यायचं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अडकलेले इस्रायल आम्ही पाहतो आणि तो वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये मोजावे लागत होते. गाढव आणि त्याचं मुंडकं. जर गाढव्याच्या मुंडक्याला 80 रुपये तर धडाला किती आम्हाला माहिती नाही, परंतु लोक गाढवाचं मुंडकं देखील विकत घेत होते आणि 80 रुपयाला. प्रियांनो, एवढी महागाई त्यावेळेस वाढली होती, कारण भयंकर परिस्थिती होती. एवढंच नाही तर कबुतराच्या पावशर विष्ठेस 5 रुपये पडू लागले. कबुतराची विष्ठा म्हणजे काय, की कबुतराचं जर आम्ही गुगलवर सर्च केलं तर कबूतर दाणे टिपतं, परंतु तो चावत नाही. तर ते विष्ठेद्वारे पुन्हा बाहेर येतं आणि मग ही विष्ठा ते विकत घ्यायचे, ते धूत होते आणि धुतलेल्या विष्ठेतून ते दाणे काढत होते. ते दाणे त्यांना 5 रुपयाला पडत होते. विष्ठेला धरून ते वजन पडत होतं. एवढा वेढा भयंकर होता. परंतु ज्यावेळेस पुढची गोष्ट आम्ही पाहतो, ती आमच्या काळजाला भिनभिनणारी आहे. आणि त्या ठिकाणी असं होतं की 28व वचन, राजाने तिला विचारले, तुला काय झाले? तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले, तुझा पुत्र दे, म्हणजे आपण त्यास खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपवून ठेविला. त्या वचनामध्ये त्या दुष्काळाची, त्या वेढ्याची, त्या महागाईची गंभीरता आम्हाला दिसते. सांत्वन देणारा कोणीही नाही. पुढे लिहिलेलं आहे, इस्रायलाच्या राजाने भयंकर परिस्थितीमध्ये गेला, त्याचं वस्त्र त्याने फाडलं आणि त्याला शोक झाला. मी माझ्या लोकांसाठी काही करू शकत नाही. राजा हताश झालेला दिसतो आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये तो वेढा वाढलेला दिसतो. परंतु ज्यावेळेस आम्ही अध्याय 7 मध्ये येतो, 7 मध्ये वचन 3 मध्ये ज्यावेळेस लक्ष घालतो, त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होती. ती एकमेकास म्हणू लागली, येथे बसून का मरावे? ही माणसे इस्रायली होती. ती कोडाने भरलेली होती.
आणि नियमाप्रमाणे ते वेशीच्या बाहेर होते. आज त्याचे नातेवाईक दुष्काळामुळे, महागाईमुळे ते त्यांना जेवण घेऊन देत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये बरेच दिवस झाले आता उपासमार चालू झालेली आहे. येथे बसून का मरावे? त्यांनी विचार केला की नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई, आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच. तर चला आपण आरामी सेनेत जाऊन मिळू. त्यांनी आपल्याला जिवंत ठेविले तर आपण जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू. एवढेच. ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात, तो तेथे एकही माणूस नव्हता, कारण प्रभूने त्यांना घालवून दिले होते. कारण वचन 6 मध्ये दिसतं, कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सेनेच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊन बोलविले आहेत. म्हणून ते सर्वजण पलायन झाले, तेथून सर्व निघले. आता वचन 8 कडे लक्ष द्या. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपये, सोने व वस्त्रे नेऊन लपून ठेविले. मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी छपून ठेविला. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहो ते हे बरे नाही का? आज शुभ वार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहो. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळू. काय कळू? शुभ वार्ता कळू. काय शुभ वार्ता? की जो वेढा आरामाच्या राजानी इस्रायलला घातलेला आहे, तो वेढा तुटलेला आहे. त्यांच्या छावण्या ह्या मोकळ्या झालेल्या आहेत. त्या छावण्यांमध्ये एकही सैनिक नाही, ते पळून गेलेले आहेत. आणि त्या छावणीमध्ये आम्हाला पुरवठा करणारा सर्व गोष्टी, खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि त्यावेळेस ते जाऊन त्या इस्रायलाच्या वेशीच्या इथे उभा राहून 11व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, त्या वेशकऱ्यांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोहोचवली. काय? की वचन 10 मध्ये त्यांनी जाऊन नगराच्या वेशकऱ्यास हाक मारून सांगितले, आम्ही आरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पहा तेथे एकही मनुष्य नाही. प्रियांनो, 4 कोडी सांत्वनदाता देवाने आपल्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी पाठवलं. प्रभू आज कोणाच्याही द्वारे तुमचं आणि माझं सांत्वन करू शकतो. हे 4 कोडी या लोकांनी नियमाप्रमाणे वेशीच्या बाहेर ठेवले होते, परंतु वेशीच्या जवळ येऊन त्यांनी शुभवार्ता सांगितली की ज्या लोकांमुळे तुम्ही आज वेशीच्या आतमध्ये अडकलेले आहेत, ज्या महागाईला तुम्ही तोंड देत आहेत, ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेलेले आहे, ते लोक आज तेथे नाही. प्रभूने त्यांना त्या ठिकाणाहून घालून दिलेलं आहे. मग पुढे आम्हाला माहिती आहे, ते त्या ठिकाणी गेले छावणीमध्ये आणि सर्व काही त्यांनी खाणं पिणं, ते सर्व गोष्टी त्या छावणीतून आणलेल्या आहेत. त्यांना आम्ही काय पाहत आहोत? पाऊल म्हणतो की प्रभू आमचा सर्व सांत्वन दाता देव आहे. आज आम्ही अशा कोणत्या वेढ्यात अडकलेलो आहे का, की आर्थिक परिस्थितीमध्ये, या आर्थिक परिस्थितीच्या वेढ्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत? महागाई बघितलं तर आजही त्याच परिस्थितीची महागाई आम्हाला दिसते आणि या महागाईच्या या जाळ्यामध्ये अडकलेलं तुम्ही आणि मी आहे. महागाईच्या दृष्टिकोनातून आमची कदाचित इन्कम सोर्स वाढत नसेल, परंतु एक लक्षात ठेवा की खरा जो सांत्वनदाता देव आहे, तो कोणत्या ना कोणत्या मार्गातून आम्हाला सांत्वन करतो. या 4 कुष्ठरोग्यांनी, या कोडींनी या लोकांचं सांत्वन केलं आणि प्रभूच्या लोकांना आनंदित केलं. त्यांना 3 गोष्टी आम्ही पाहिल्या. तिताच्या येण्याने शाऊलाच्या जीवनात सांत्वन आलं, किंवा पाऊलाच्या जीवनात सांत्वन आलं. एवढंच नाही, त्या सांत्वनाच्या द्वारे आनंद आला. दुसरी गोष्ट, दाविदाच्या द्वारे शाऊल राजा असो, इस्रायलची प्रजा असो, त्यांच्या जीवनामध्ये सांत्वन आलं आणि त्यांच्या जीवनामध्ये सांत्वनाच्या द्वारे विजय साजरा झाला. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की दुष्काळामुळे या आरामाच्या राजाने वेढा दिल्यामुळे महागाई इतकी वाढली की त्या ठिकाणी आपली मुलं शिजवून ते खाऊ लागली.
इतक्या भयंकर अवस्थेपर्यंत इस्रायल जाऊ गेला होता. परंतु या 4 कोडी येऊन त्यांचं सांत्वन केलं आणि ते आनंदाने त्या छावणीत गेले आणि ते खाणं पिणं घेतलं आणि ते त्यांचा त्या सर्व परिस्थितीमधून ते बाहेर आलेले आहेत. तोच दाता, तो सांत्वन दाता आजही जिवंत आहे. कारण तो म्हणतो, काल आज आणि युगानुयुग मी सारखाच आहे. तो मी त्यावेळेसही खरा सांत्वन दाता होतो, सर्व सांत्वन दाता होतो. आजही मी तोच सांत्वन दाता आहे. देवबाप करो, अशा कोणत्या कष्टी परिस्थितीमधून आम्ही जात असलो, अस्वस्थतेच्या किंवा भीतीच्या परिस्थितीतून जात असलो, तर या प्रभूकडे आज आपण पाहूया आणि खरं जो सर्व सांत्वनदाता प्रभू आहे त्याच्याकडे आपण मागू. प्रभू, तू ह्या लोकांचं सांत्वन केलं, आज तू माझं सांत्वन कर. तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या गीताद्वारे, तुझ्या संदेशाद्वारे, नाही तर तुझ्या दासाद्वारे. प्रभू आज सांत्वन करण्यास तयार आहे.